मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा रेड रोड ब्रिज हा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता कशा प्रकारे हा ब्रिज हा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात मुंबईकर मोठ्या आनंदात आज या ब्रिजवरून प्रवास करत आहेत। नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ब्रिजचं लोकार्पण करण्यात आलं। खरं म्हणजे हा ब्रिजचं वैशिष्ट्य असं म्हणजे हा जो आपण मध्ये पोल दिसतोय ना आपल्याला, या पोलच्या आजूबाजूला असणाऱ्या केबल वायर्स, या केबल वायर्सवर हा ब्रिजचं अख्खं जे ओझं आहे ते उचललं गेलं आहे। मुंबई उपनगरामध्ये असा प्रयोग याआधी कधीही करण्यात आला नव्हता। पासा ब्रिज हा मुंबई उपनगरातला एकमेव असा ब्रिज आहे। तब्बल 260 कोटी रुपये खर्च करून हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेने हा संपूर्ण खर्च केलेला आहे। महारेलच्या माध्यमातून हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे। महारेल या कंपनीची बद्दल सांगायला गेलं तर ही कंपनी 2016 साली स्थापन करण्यात आली, जेणेकरून महाराष्ट्रभर जी रेल्वे फाटक आहेत, रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी या महारेलची निर्मिती करण्यात आली होती। आणि त्याच महारेलने आज हा ब्रिज बनवलेला आहे। 3 वर्ष लागली हा ब्रिज बनवायला। 2019 साली हा ब्रिज बंद करण्यात आला, मात्र 2022मध्ये या ब्रिजचं जे बांधकाम आहे ते सुरू झालं आणि 3 वर्षात आज हा ब्रिज सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला करण्यात आलेला आहे। दुसरीकडे पाहायला गेलो तर एकंदरीत या ब्रिजची जी लांबी आहे ती 365 मीटर इतकी आहे। तर एकूण 6 लेनचा हा ब्रिज आहे। जायला 3 लेन आणि यायला 3 लेन। भायखळा, शिवडी हा जो परिसर आहे, माझगाव हा जो परिसर आहे, या ठिकाणी जी वाहतूक कोंडी इतके वर्ष होत होती ती आता या ब्रिजमुळे होणार नाही आहे। सर्वसामान्य मुंबईकरांना ट्रॅफिकमधून मुक्तता या ब्रिजमुळे मिळणार आहे। पाहायला गेलं तर विशेष अभियंते या ठिकाणी कार्यरत होते। मुंबई उपनगरात अशा प्रकारचा कोणताही ब्रिज याआधी बनवण्यात आला नाही आहे। भायखळा माझगाव रेल्वे लाईनवरील जो हा ब्रिज आहे यामुळे अतिशय महत्त्वाचा हा असा ब्रिज आहे, ज्याला आधुनिक बांधकाम म्हणतात। आधुनिक बांधकामाचं हे खूप चांगला असा हा एक नमुना आहे। यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा हा ब्रिज आहे। दुसरीकडे पाहायला गेलो तर जागतिक दर्जाचं डिझाईन कौशल्य ह्याच्यामध्ये आहे। याचबरोबर ह्याच्यावर जी रात्रीच्या वेळी LED लाईटिंग होते, बुर्ज खलिफावर ज्या कंपनीने LED लाईटिंग केली आहे तीच कंपनी आज ह्या ब्रिजवरही लाईटिंग करते। अशावेळी प्रचंड मस्त असा हा ब्रिज आहे। सर्वसामान्य मुंबईकर आज ह्याच्यावर प्रवास करत आहेत। आपण मुंबईकरांशी जेव्हा संवाद साधला त्यांनी फक्त एक मगाशी बोलता सांगितलं की ह्याच्यावर पादचारी कोणताही पादचारी व्यक्ती चढू शकत नाही, यावरती सोय नाही आहे। जर ती सोय केली तर मुंबईकर अजूनच खुश होतील, त्यामुळे लवकरच तीही सोय होईल अशी आपण अपेक्षा करूया। मात्र सध्या हा जो ब्रिज आहे त्याचं लोकार्पण झालं आहे, सर्वसामान्य नागरिकांसाठी तो खुला झाला आहे। यासाठी तुम्हाला कसं वाटतं आहे, तुम्ही या ब्रिजवरनं कधी प्रवास करताय आणि तुम्ही केला आहे का आज, तेही सांगा। बघत रहा लोकमत मुंबई।